कुणाला हो सुंबरान कुणाला देवात सुंबरान कुणाला देवाला अवघड खानाला धूळ देवाला ओ पांढरीच्या देवाला देवाला वन काशी लिंगाला ऐकेने समतेने ओ राष्ट्रीय बाण धरो समृद्ध देश करो चले धरती को प्यार मिले ओ नीले गगन पे चले धरती को प्यार मिले शरण ज्योतिर्लिंगाला मी शरण अन सुंबरान मांडे सुंबरान मांडे देवा किरण वंदून पाया देवाच्या पडून माझ्या मार्गाला व विसुटल्या जाग्याला घरया वाड्याला तीन वाद्या या गुंपला घरया वाड्याला तीन वाद्या या गुंपला नामया देवाने बघा नामया देवाने आई व बापाच बघा बोलण ऐक लांबदूर पल्ल्याला दोन बारा कोसाला बेदर या डगराला बेदर या डगराला लगीन कार्याला बघा लगीन कार्याला कसं या जावावं एवढ्या लांब या पल्ल्याला आई बापातलं बोल ह्या नामदेवानं घरी ऐकलं आणि नामदेवाला विचार पडला होता जीवाला नामदेवाला विचार म्हणायचा बाबाऱ्या आता करायला झाला होता वाटला बाबाऱ्या आता करायला एवढ्या लांब पल्ल्याला 2-12 कोसाला आणि बेदर नगरीला लग्नासाठी मी कसा जायचा त्या वेळेला तर पैसा नाही आपल्याकडे बाबाऱ्या आता जायला वाहन नाही आपल्याकडे का आता जायला काय का असलं ना आपण आपल्या जाण्याची सोय पाहिजे लावायला म्हणून हा नामदेव मात्र त्या वेळेला गाईकडे पण वाट चालला होता बाबाऱ्या आता झाडाला निघून गेला त्या लांबदूर पल्ल्याला 2-12 कोसाला तेव्हा विठ्ठलाच्या बाबाऱ्या तारा म्हणाला अहो लावण्य सुंदर अहो लावण्य सुंदर राधा चंद्राची पोरे तिला बघून गिरधारी काढी तो बैलाची धार तिला बघून गिरधारी काढी तो बैलाची धार
भरते मथुरेचा घाट हो, अहो भरला बाजार भरला बाजार राधाचंद्राची पोरे तिला बघून गिरधारी काढी तो बैलाची धारे तिला बघून गिरधारी काढी तो बैलाची धारे पोडील्या घागरी हो, अहो भरला बाजार भरला बाजार राधाचंद्राची पोरे तिला बघून गिरधारी काढी तो बैलाची धारे तिला बघून गिरधारी काढी तो बैलाची धारे पायी आडवी सतवरी हो, अहो भरला बाजार भरला बाजार राधाचंद्राची गोरे तिला बघून गिरधारी गाडी तो बैलाची धारे तिला बघून गिरधारी गाडी तो बैलाची धारे महादेव रचना करी हो, तुम्ही म्हणता ब्रह्म थोरे तुम्ही म्हणता ब्रह्म थोरे पण त्याला मायेचा धारे तिला बघून गिरधारी काढी तो बैलाची धारे तिला बघून गिरधारी काढी तो बैलाची धारे केसामध्ये गजरा त्याच्यावर साऱ्यांच्या नजरा या पुरींचा बघून घ्या नवा नवा नकरा या पुरींचा बघून घ्या नवा नवा नकरा देवा विठ्ठल त्या रावळामध्ये बाबाला आता जायला लाला होता देवा विठ्ठल आपले काय आता बोलायला दोन्ही हात जोडल्या पाया लागला पडायला देवा घरवाड्यामध्ये बातम्या ऐकली खरी का खोटी त्या टायमाला तर माझं लग्न ठरविलं तुम्ही त्याला आमचं बाबाऱ्या आता पल्ल्याला त्या 2-12 बाबाऱ्या आता कोसाला माझी देवा परिस्थिती माहित नव्हती का तुम्हाला वाद नाही माझ्या घरवाड्याला पैसा का माझ्या जवळ नाही आणि एवढ्या लांबजोड पल्ल्याला मी कसं काय जाय तुम्हाला लावता नामदेव या देवा विठ्ठलाला स्वतः बाबाऱ्या आता बोलायला एवढं म्हणल्यावर देवाने विचार केला म्हणाला आणि नामदेवाचं लग्न लावून देण्याचं आपण वचन दिलंय त्याच्या बापाला आता देवला लावता बाबाऱ्या नामदेवाला आता बोलायला नामदेवा आल्या मार्गाने परत निघून जा तुझ्या घरी बाबाऱ्या आता वाड्याला तुझ्या जाण्याची मी काहीतरी सोय लावतो एवढं म्हणल्यावर हा नामदेव मात्र त्या वेळेला देवाचा निरोप बाबाऱ्या आता घ्यायला नामदेवला लावता माघारी वाटचाल बाबाऱ्या आता करायला गेला बघाया निघून गेला बघाया निघून घर बघाया वाड्याला तीन वाश्या गुंपला मागल्या बाजूला माझ्या
विचार मनाला नामदेवाच्या सोयीला आपण बोलवावं कुणाला आपण बोलवावं कोणाला कोई न छीन रे तुम दूर नजर आए बड़ी दूर नजर आए देवासारख्या देवाला विचार पडला नामदेव निघून गेला पण ह्या नामदेवाच्या सोयीला देव विठ्ठल मनाचा बाबऱ्या आता करायला नामदेवाची सोयी पाहिजे आपण बाबऱ्या आता लावायला पण आपण बोलवावं कुणाला म्हणून देवा विठ्ठलानं हाकाळी मारली होती कुणाला जय विठ्ठला लावता हाकाळी बाबऱ्या आता मारुती देवाला बेका आता मारायला आपल्याच दूताला लागला हाकाळी मारायला मारुती देवानं आपल्या स्वामींचं बोल ऐकलं त्यावेळेला रावळ बाबऱ्या आता ऐकायला काही शंकर पडलं माझ्या बाबऱ्या आता म्हणून मारुती देवाना काय मार्गाने उठाण बाबऱ्या आता करायला अव भांडण तंटा संसारी असंच चालायचे रमा नामकरण सोहळा असेल तो बारशात हा बदलून नाव ठेवायचं झालं तरी संधी लग्नात पण इथं बारसं नाही लग्न नाही हा लग्नानंतर 4-6 महिन्याचा दोघांचा नवरा बायकोचा सुखा समाधानाचा आनंदाचा आणि विनोदाचा संसार आहे 4-6 महिने हा आणि 4-6 महिन्यानंतर एकमेकाचे नाव त्याने आवडीनं बदलून ठेवली नवरा बायको दोघांची नवऱ्याचं नाव काय ठेवलं तुम्हाला का आता बदललं नाव आम्हाला काय माहित असणार नवऱ्याचं नाव ठेवलेलं होतं लाडू लाडू हवे कधी विसरण्याचं नाव आहे आणि बायकोचं नाव ठेवलेलं होतं जिलेबी तोंडाला पाणी सुटलं बघा नाव ऐकू जिलेबी आहे आता घरामध्ये शेतीवाडी भरपूर आपली नाव ठेवल्यात बैलांची काहीतरी नाव ठेवूया बैलांची एका बैलाचं नाव ठेवलं पावणा दुसऱ्याचं नाव ठेवलं मेवना दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं चाबू चाबू आता ही बदललेली नावं फक्त नवरा बायको दोघांना माहित आहे बाकी कोणाला काय माहित नव्हतं हा एक दिवस हा लाडू सकाळी लवकर उठला आणि शेतावर अवताला गेला होता पाण्यात दिवस असेल गेला असेल साधारण 10-10:30 11चा सुमार झाला आणि काही पाहुणे मंडळी घराकडे आली हा आता 11 वाजता पाहुणे घरला आल्यात चहा पाणी कशाला जेवणाच्या वेळेत आहे जेवत्यात का बघूया म्हणून त्या बाईनं पाण्याचं तांबे भरलं पाहुण्यांना दिलं आणि पाहुण्यांना विचारू लागली विचारायची पद्धत कशी आहे बघा अहो तुम्ही जेवता का काय करता लाडू रानात आहेत आता जेवता का काय करता लाडू रानात आहेत म्हणल्यावर पाहुणं म्हणलं थांबा थांबा आम्ही जेवायला रानातच जातो घाई गडबडीनं पाहुणं रानात गेलं तर लाडू आऊत मारित होता पाहुण्यानं बघितलं आऊत थांबवलं या पाहुणं म्हणला कधी आलाय हो आलोय मगाशी घेऊन खाऊन आलाय का नाही अजून आता जेवायचं झालं तर म्हणला घरला जायला पाहिजे पाहुणं म्हणलं का हो तर म्हणला जिलेबी घरात आहे माझा लाडू फोडून खाण्यापेक्षा मऊ जिलेबी खाय आपण घरला गेलेलं बरं का नाही आऊत सोडलं गाडी पहिले झुकली पाहुण्यानं गाडी घेतला आणि घराकडे आला दारात येऊन गाडी उभा राहिली पाहुणं गाडीतनं खाली उतारलं आणि दाबात लगवर जाऊन उभा राहिल्या सातव्याच्या घड्या खाली का तर जिलेबी खायची आहे होय आता बैलांची नावं सगळ्यांनी ऐकली एका बैलाचं नाव पावना दुसऱ्या बैलाचं नाव चाबू आता हा लाडू गाडी सोडीत असताना पावना नावाचा बैल एकदम शाना हो बैल गाडीतून सुटला तो सरळ गोट्यात आपल्या जाग्यावर जाऊन थांबला बैल घरात गेला चाबूक नावाचा बैल भांड होता त्यानं सापटीला हासरा मारला बैल जरा बाजूला गेला बाहेर पळाला मोठ्यानं बायकोला दारातनं हाक मारली काय म्हणतो माहित आहे काय म्हणाला पाहुण्याला बांधून घाल चाबूक घेऊन येतो पाहुणं जोरच्या जिलेबी खायला थांबल्या तो आता ह्यांच्याही बैलांची नावं पण पाहुण्याला बांधून घाल चाबूक घेऊन येतो म्हणल्यावर पाहुणं म्हणलं आमचा रे मन काढल्याशिवाय पायी सोडित नाही आम्हाला जिलेबी नको लाडू नको पाहुणं पाठी मागल्या दारानं पार पचार पुरुषाला माहीला सांगितले तरी सुद्धा आली नाही कशाला येते तो चाबूक दाखविल्या आता हे पाहुणं इथं दुसरं कुठलं पाहुणं उपवास गेला असतं तर काय वाटणार नाही पण माहेरचे जर माणसं उपवासी गेले तर त्यासारखा राग कशालाही मोठा नाही हो 3.5 आट्या पाळाला होय आणि माहेरची माणसं उपवासी गेली म्हणून खरोखर या नवरा बायको मध्ये कडाक्याचं भांडण झालं भांडण झालं त्या बायकोनं 3.5 तोळ्या गोळा केल्याने बायको माहेरी गेली आता बायको माहेर जाण्यापूर्वीच म्हटलं काहीतरी आपण या बायकोची समजूत घालू आणि या बायकोला थांबून घेऊया म्हणून नवरा बायकोला काय म्हणतो माहित आहे भांडण त्यांचा संसारी असंच चालायचं
म्हणजे तुला अग चिमणे तुला अग म्हणजे तुला घरच्या त्या नांदायचं चिमणे तुला घरच्या त्या नांदायचं तुला घरच्या त्या नांदायचं माई बापाची लेक लाडाची जाते माहेराला जाते माहेराला गौरीच्या सणाला अरे बाबा सैराट बी नाही आणि गौरीच्या सणाला बी नाही नवरा बायकोचं भांडण लागलेलं होतं भांडून चालले हा अहो नवरा बायकोचं लागलं भांडण बोलतो बायकोला नवरा बोलतो बायकोला नवरा त्या बायकोची समजूत घालतो बायकोला काय म्हणतो माहित आहे रुसवानी फुगवा संसारी तुला किती सांगायचे अगं सगळे आम्ही गोडीन राहायचे राजे आम्ही गोडीन राहायचे सगळे आम्ही गोडीन राहायचे राजे आम्ही गोडीन राहायचे सामानंदाची तुला किरकिरे घर संसारामध्ये प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळेला भांडण लागतं त्या प्रत्येक भांडणाच्या वेळेला तुला आधार देण्यासाठी मीच आहे इकडं आहे म्हणून नवरा बायकोला म्हणतो जावानंदाची तुला किरकिरे आणि अशा वेळी ग बाई मीच तुला देतो या धीर म्हणून नवरा बायकोला म्हणतो झगडाने रगडा संसारी असंच चालायचे अगं म्हणजे तुला घरट्या द्याला जायचे चिमणे तुला घरट्या द्याला जायचे म्हणजे तुला घरट्या द्याला जायचे चिमणे तुला घरट्या द्याला जायचे कृपाई श्री आणि शाहीर महादेव रचना करी घर संसारात वादविवाद असायचाच होय पण हे जर भांडण लागलं तर ते भांडण मिटवायसाठी काठी घ्यायची हो होय ते भांडण मिटवायला तरी बरं झालं सोड चिठी घ्यायची म्हणा नाही काठीने किंवा सोड चिठी घेऊन भांडण मिटेल का हे जर भांडण मिटवायचं झालं तर त्यासाठी अव लाडी गुडी लावून सुखाने राहावा सांगणं शाहिराचे हे सांगणं शाहिराचे अगं सगळे आम्ही गोडीन राहायचे राणे आम्ही गोडीन राहायचे मारुतीला हा काय ऐकू गेल्याबरोबर हा मारुती मात्र त्या वेळेला काही संकट पडलं बाबा रे माझ्या आता स्वामीला मारू मारुती जाऊन आकाश मार्गाने उठान बाबा रे आता घ्यायला पण या मारुतीला खाली कुठं उतरावं काही कळना कारण राम सीता कुठं दिसना झाली त्या वेळेला म्हणून झाला होता मारुती देवी जर्मनाचा बाबा रे आता करायला पण एवढ्या ब्रेका धाव दिला ही शंका देवा विठ्ठलाच्या ध्यानात यायला आणि देव राणी रुक्मिणीला लागले बोलायला तर बाबा रे रात्री रुक्मिणीला आला होता देव स्वतः बाबा रे आता बोलायला कृष्ण अवतारात एका दैत्याच्या वधासाठी आपण बोलवलं मारुतीला त्यावेळी आपण राम सीतेचं रूप धरलं म्हणून मारुती आपल्या जवळ आला तर आता सुद्धा आपण राम सीतेचं रूप पाहिजे प्रगट बाबा रे आता करायला तरच मारुती देव निघून आपल्या जवळ ब्रेका बाजूला म्हणून या उभाईत जोडीनं बोलत बोलत विठ्ठल रुक्मिणी रूप सोडले आणि राम सीतेचं रूप प्रगट बाबा रे आता करायला राम सीतेला पाहताच हा मारुती मात्र त्या वेळेला मारुती देवाने बाबा रे आकाश मार्गाने ब्रेका आता बघायला लागला होता वाटचा खाली बाबा रे आता करायला असा हा मारुती पळ धावत मात्र त्या टाइमाला जोडीच्या जवळ बाबा रे आता बाजूला प्रभू माझ्या वे प्रभू माझ्या वे
केलं सा देवा बोलावं बघा केलं सा जगन्नाथ कोळीकर यांनी या ठिकाणी आपल्या ओळीकार मंडळासाठी 101 रुपयाची भेट बहुमूल्य केलेली आहे. आपण आपल्या ओळीकार मंडळाच्या वतीने माऊलींना आभारी आहे. धन्यवाद. रामा असे या मारुतीनं प्रभू रामाला पाहिल्याबरोबर त्यावेळेला निघून आला होता रामच्या जवळ बाबाला आता बाजूला आला होता बाबाने स्वतः बोलायला येऊन हात जोडलं पाया लागला पडायला देवा कशाच्या पायात बोलवलं सांगा लवकर मला एवढ्या चौधीला बाबाने विठ्ठल रुक्मिणी आली होती मारुती देवाला बाबाने आता बोलायला राम अवतार संपला कृष्ण अवतार संपला हा बोध अवतार असून ह्या अवतारामध्ये मात्र त्यावेळेला वचन दिले बाबाने एका बोळ्याचा भगताला म्हणून आली होती बाबाने मारुती देवाला आता बोलायला आणि म्हणून मी बोलावणं केले तुला नामदेवाला जायचं घेऊन बेदर नगरीला नंदीचं रूप पाहिजे धराईला मारुती देवाने बाबाने जेव्हा विठ्ठलाचे बोलबरे काय ऐकायला झाला होता मारुती परत जेव्हा विठ्ठलाला आता सांगायला अव समाज पिळा आणि भंडारा कपाला इथं सगळा धनगर समाज आहे वाटतं इथंच नाही अकडे या भागाला मग हा पण जिथं जिथं महाराष्ट्र असू दे कर्नाटक असू दे ज्या ठिकाणी धनगर समाज आहे हा त्या प्रत्येक समाजात असणं ही रूढ आहे एक परंपरा आहे एक पद्धत आहे हा आणि म्हणून अव समाज पिळाली भंडारा कपाळा उद्या इथं महाप्रसाद आहे उद्या ताट्या येणारच हा आणि परवाशीला बकरा आहे खराय काही खराय खराय होय उद्या कशी आहेत म्हणून बोलू जेवण ती गेली प्रवासीला बकर उद्या 12 वाजता बकरी का हा अव थाती घेतील जेवायला जाती बना धनगराची बना धनगराची अव इस्तारीला टाक मारती धुंडू गुरुवाची जगाला ठावे सोना मांगाची सोना मांगाची 11 वाजून गेले कामाला जायला उशीर झाला तरी चालेल पण त्याचे टोपान काढून दारातच उभा राहणार हे जराशी चिमट झाडा केले अरकाची हरकाची हा अव कमरेला धरी दारात उभी आकू पवाराची रकमाचा अंबाराची पाठीवर पडायसारखी हा पूर्वीच्या काळात पद्धत होती बारडीच्या कडीला लावले लगेच चटाक पटाक चालूच विणी तयार हा अव तंबाखू भाजी निरा पुंडी लावती बाळी नाव्याची शालू कुंभाराची गल्लीत कोण राहिले आपोआप प्रत्येकाच्या ध्यानात यायला पाहिजे लगे कारण अव गल्लीत राहती वटा वटा करती कोयना खात्याची अव माळ्याचा नाग आणि फुलाची बाग फुलं तोडत तिने विकायला जाती बिबू माळ्याची आता भागा म्हणण्यापेक्षा प्रत्येक घराघरात निर्माण झालाय महिला बचत गट म्हणजे नेमकं काय नवऱ्याच्या माघारी 50ची भिशी नवऱ्याच्या माघारी हा आणि ह्या बचत गटाचं अध्यक्ष स्थान मिळालं की त्या मापांना रुबाबही वाढला जातो पावडरीचा 16 रुपयाचा डबा 26 रुपयाला झालाय एका आठवड्यात 10 रुपये वाढलं बघा कारण का अहो पावडरी गालावर टिकली कपाळा भारती महाराजी दातवान लावती दात घासती चित्रा सुताराची
कोलगेट नाही वाटत त्या काळात नसेल. आणि एका घरात जर म्हातारी पुढच्या घरात गेली तर पाठीमागल्या घरात कळ लागलीच पाहिजे. आपोआप भांडायला लागणार. अशी बाई कोण आहे माहित आहे? अहो कधी करते आणि भांडण पेटी होती दुर्बा पाटलाची. सारखं काम आणि कधी नाही आराम. बायना दामुगड्याची बायना दामुगड्याची. 70, 75, 80 वर्षाला गाठ आली. हा अजिबात म्हातारीला काही काम नाही. बघत मग बारकं पोर काटत आहे मला नातू पाहिजे नाचू पाहिजे आणि म्हातारीला काही काम नाही. आता भागाभागात बाहेर निघून असतं. कारण पाण्याच्या मोटरी चालू झाल्या की लाईट जाते. होय पण लाईट जर गेली तुम्ही कोण भिवू नका. 8 दिवस नाही, 10 दिवस नाही, 15 दिवस घाला. जर घडी मोडली तर मला विचारा. कारण अहो पर्स घेते आणि स्त्री पेटी होती पुतळा परताची. बशीत वरती हुकून किती आहे खरं एकदाच देते तिथे गेल्या. अहो दोन कधी नाही अहो हिरा लव्हाराची हिरा लव्हाराची. काय बरं काय एकदम भात्यावरच आहे. हा आता गावात प्रत्येक गलीला काय चाललंय काय नाही रोजच्या रोज ताजी बातमी घ्यायलाच पाहिजे. त्याशिवाय एखाद्या म्हातारीच्या जीवाला चैन पडत नाही. होय एक काठी हातात घ्यायची ह्या गेलं त्या गेलं निघायचं. अशी कोण आहे का तुमच्या इथं बाई? तुमच्या इथं नसेल पण आमच्या इथं आहे सांगतो ऐका. अहो काठी घेते आणि गावात फिरती शिरमा केल्याची. अहो झाल्याचा सण जोडी तो प्रास कृपाबीर देवाची कृपाबीर देवाची. आणि शाहीर महादेव रचना करतो ताला सुराची. छत्रपती किल्ल्यात छत्रपती किल्ल्यात माझ्या कोल्हापूर जिल्ह्यात कोकणाच्या खोऱ्यात माझं वाशी गाव लई खोऱ्यात. भोगावती खोऱ्यात गंगा वाहती वेगात. कोल्हापुरात पंचगंगा खोऱ्यात भेट झाली जोरात भेट हरिपुरात. वाशी माझ्या गावाला गावा वैल्या बाजूला गावा वैल्या बाजूला गुंड्या माळ टेकाला. कार्याच्या बुटाला वाड्याला वागयाच्या गवीला खांब रवळाला गचयाच्या पवळीला. देव माझा राहीला त्याच्या जागा आली म्हणाला. टाकलं त्याने आशाने गुरु माझा सम्राट धनी माझा बळकट धनी माझा बळकट नित्य माझ्या संगत. करवीरच्या या नगरीत व पहिलं माझं गॅसीत. श्रावणाच्या या बाळाच्या बाळायाच्या कथेला सुरवात केलिया द्याव तुम्ही ऐकून. एका पाठो पाठेवर झाली 20 गॅसीत. 5 शिडी कॅसेट बाहेर माझी पडल्यात. माई माझ्या बापाला माई माझ्या बापाला बंधू माझ्या बहिणीला.
माझा घेतो मागून धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची खाली जाती सुरा सुरा कवी माणूस रायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची सद्गुरुने गावली वाट मोक्षाला जायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची बंद कराया रजा माई धुळोबा देवाची म्हणून सांगितलं देवानं मगच गेल्या त्याच्या आधी म्हणते होय बंद करायचं धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची माझ्या गावाला शैल महादेव गायाला रामचंद्र काटकर आई माझ्या साथीला ऐक मागल्या सुराला बाबा सोत्या घुक्याला आणि भागुती त्या ढोलाला सारी 25 वर्ष संग माझा चालेला उभा राहिल्या जाग्याला माझ्या नवल्या देवा हरीला संघाचा कंठ जाऊन दे शेवटाला भरभरून द्यावा कंठ अंधू माझ्या हाक्याला मागण्या देवाला आशीर्वाद सर्वाला